काही ठिकाणं नकाशावर सापडतात, पण काही ठिकाणं मनात कायम घर करून जातात. आज आपण अशाच एका छोट्याशा गावात आलो आहोत, जिथे प्रत्येक वळणावर निसर्गाची एक नवीन गोष्ट उलगडत जाते. या प्रवासात आपण पाहणार आहोत इतिहासाची साक्ष देणारा एक किल्ला, समुद्राशी नातं जोडून जगणारे कोळी बांधव आणि शहराच्या गोंधळापासून दूर असूनही आपल्याला साधेपणा जपून ठेवलेलं एक सुंदर गाव. चला अनुभवूया चौक गावाची ही अविस्मरणीय सफर. या रस्त्यावर चालताना वेळ कसा निघून जातो हेही कळत नाही. दुतर्फा पसरलेली हिरवाई, पक्ष्यांचा मंद आवाज आणि गार वारा या सगळ्यामुळे प्रत्येक पाऊल पुढे टाकावंसं वाटतं. समोर दिसणाऱ्या या अनेक बोटी फक्त समुद्रात जाण्याचं साधन नाही, तर अनेक कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचा आधार आहेत. पहाटेच्या अंधारापासून सुरू होणारा त्यांचा दिवस समुद्राशी संघर्ष करत संध्याकाळी पुन्हा या किनाऱ्यावर येऊन संपतो. या बोटींमागे दडलंय कष्ट, मेहनत आणि समुद्रावर असलेलं अढळ विश्वास. समुद्र दररोज सारखाच दिसतो, पण त्याच्याशी जगणाऱ्या प्रत्येक माणसाची गोष्ट मात्र वेगळी असते. आणि कदाचित म्हणूनच या किनाऱ्याला एक वेगळीच ओळख मिळते. आजच्या धावपळीच्या आयुष्यात अशी शांतता अनुभवायला मिळणं हीच एक मोठी गोष्ट आहे. या रस्त्याचं सौंदर्य फक्त त्याच्या वळणांमध्ये नाही, तर त्या प्रत्येक क्षणात आहे, जो आपल्याला निसर्गाच्या आणखी जवळ घेऊन जातो. आणि जसं जसं आपण पुढे जातो तस तसं समोर उलगडत जातं चौक गावाचं एक वेगळंच रूप. पण या गावाची खरी ओळख फक्त या रस्त्यांमध्ये नाही, तर समुद्राच्या कुशीत उभ्या असलेल्या एका ऐतिहासिक ठिकाणी दडलेला आहे. धारावी जंजिरा किल्ला आज या ठिकाणाचे अवशेष शिल्लक असले तरी एकेकाळी हा भाग समुद्र किनाऱ्यावरील महत्वाच्या ठिकाणांपैकी एक मानला जातो. आज इथल्या दगडांपेक्षा जास्त लक्ष वेधून घेतो समोर दिसणारा अथांग समुद्र. या ठिकाणी काही क्षण उभं राहिलं की समुद्राच्या लाटा आणि निसर्गाचं बाकी सगळं विसरायला लावतात. पण या प्रवासात अजून एक सुंदर दृश्य आपली वाट पाहत होतं.
समुद्राचं हे सुंदर रूप पाहिल्यानंतर आता वळूया त्या गावाकडे, जिथे प्रत्येक रस्ता, प्रत्येक घर आणि प्रत्येक चेहरा साधेपणाची एक वेगळीच गोष्ट सांगतो. समुद्र किनाऱ्यालगत वसलेलं हे छोटंसं चौक गाव पहिल्याच नजरेत मन जिंकून घेतं. इथे उंच इमारती नाहीत, कोणत्याही प्रकारचा आवाज नाही आणि शहरासारखी धावपळ देखील नाही. आहे ती फक्त शांतता, साधेपणा, निसर्गाशी जुळलेलं आयुष्य. या छोट्या छोट्या रस्त्यांवरून चालताना प्रत्येक घर, प्रत्येक वळण आणि प्रत्येक झाड या गावाची एक वेगळीच ओळख करून देतं. आजच्या काळात अशी गावं खूप कमी उरली आहेत, जिथे वेळ अजूनही शांतपणे पुढे सरकत असल्यासारखं वाटतो. कदाचित म्हणूनच या गावातून निघावंसं अजिबात वाटत नाही. पुढे चालत असताना आम्ही पोहोचलो गावाच्या शेवटच्या बस स्थानकाजवळ आणि तिथून दिसणारं दृश्य खरंच अप्रतिम होतं. एका बाजूला थंग समुद्र तर दुसऱ्या बाजूला गावाचं शांत आयुष्य. हीच या ठिकाणाची खरी ओळख आहे. मोठ्या शहरांमध्ये हरवलेले असे क्षण अजूनही अशा छोट्या गावांमध्ये जिवंत आहेत. कधी कधी एखाद्या गावाची ओळख त्याच्या इमारतींनी होत नाही, तर तिथल्या माणसांनी आणि त्याच्या साध्या आयुष्याने होते. आता या गावाला निरोप देत आम्ही पालीगावच्या दिशेने चालायला सुरुवात केली. त्या शेवटच्या प्रवासातही चौक गावाने आम्हाला सुंदर क्षण दिले. चौक गावात घालवलेले हे काही तास फक्त एक नवीन ठिकाण दाखवून गेलं नाही, तर साधेपणातलं खरं सौंदर्यही अनुभवायला शिकवून गेलं. जर हा प्रवास तुम्हालाही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि महाराष्ट्रातील अशाच सुंदर लपलेल्या ठिकाणांच्या सफरीसाठी अमोल व्हिज्युअल्स सोबत नक्की जोडलेले राहा. पुन्हा भेटूया एका नव्या प्रवासात. तोपर्यंत नमस्कार.